विक्रमाची कुस्ती आहे. कुठलाही मुद्दा असू दे, महाराष्ट्रातले दोन्ही स्टार पैलवान आहेत. या मैदानामध्ये हा विक्रम भोसले मागच्या वर्षी बांबवडगावच्या सर्व खासदार प्रेमी कार्यकर्त्यांनी जोडले करून गेलेला पैलवान आहे. हे बक्षीस सर, हे बक्षीस बांबवडगावच्या खासदार प्रेमी सर्व कार्यकर्त्यांनी दिलेलं आहे. धन्यवाद. असे खासदार प्रेमी ग्रुपचंही हार्दिक स्वागत आहे. हा रवी चव्हाण हदी, रवी चव्हाण हदी, हदीरारी आइए, हदीरारी चव्हाण रवी चव्हाण, रजत मंडोदरी, दादा शेळके, महाराष्ट्र केसरी हर्षद सदगीर, प्रकाश बनकर. चला लवकर या. हो, बनकरला कॉल केलाय, विक्रम भोसले सदगीरला कॉल केलेला आहे. खवसपूरचा पैलवान आहे आणि कालीचरण सोलंकर हा टेंभुर्णीचा पैलवान आहे. झुंजर वस्ता सोलंकर वैभव मोरे, जर मैदान हे वेळेत चालू आहे, वेळेत या पैलवानांचं सगळ्यांचं 3 वाजता विमान आहे पुण्यातनं. इथनं 3 वाजेपर्यंत त्यांना तिथं पोहोचायचं आहे 2:30 ला. त्यामुळं मैदान लवकर संपवायचा संकल्प आहे बांबवडेकरांचा. हे पैलवान जर वेळेत आले नाही तर होणाऱ्या जबाबदारीस ते जाणारे पैलवान जबाबदार असतील. रवी चव्हाण हदी इराणी, रवी चला, रवी चव्हाण हदी इराणी मैदानात या ताबडतोब. शिवा आतिया रवीच्या वरची आहे ती दादा शेळक्याने रजत मंडोदी. हा मंडोदी पैलवान अंदर किती बघायला जल्दी कीजिए आप अंदर आइए. अब आपकी कुस्ती लग जाती है. 2000 लोक लाईव्ह बघतात. लाईव्ह ज्ञानेश्वर आसवले यांच्या युट्यूब चॅनेलवर. तो समोरचा आहे तो कालीचरण सोलनकर, विश्वचरण सोलनकर, दोघे सख्खे भाऊभाव. टाकळी टेंभुर्णीची पोरं, झुंजार सोलनकर यांची चिरंजीव. आणि समोरचा आहे तो भारत भोसले हा विक्रम, भारत भोसलेचा चिरंजीव आहे विक्रम भोसले. हा ज्या भारत भोसलेनी डीवायएसपी सुनील साळुंके तयार केला ते भारत भोसले वस्ताद कुठं आहेत? कुठं आहेत भारत भोसले? आहेत का? रवी चव्हाण मैदानात या. रवी चव्हाण हदी इराणी. रवी बार कॉल केलेला आहे. रवी तुम्हाला माहित आहे तुमची जोड केवढी आता मोठी झालेली आहे. हा काली ये सब जनता है ना, आपके वास्ते रुकी, आपके वास्ते. चलिए रवी आइए. हजारो माणसं. सर माझ्याकडे 1 मिनिट लक्ष द्या. हा, वैभव मोरे, वस्ताद वैभव मोरेंना सांगा जर कुस्त्या दादा शेळके, त्यानंतर रविराज चव्हाण आणि या दोघांच्या कुस्त्या ताबडतोब मैदानात घ्या. जर त्यांना प्लेन सापडलं नाही तर या उत्कर्ष क्रीडा मंडळ जबाबदार राहणार नाही. ताबडतोब मैदानात बोलवा. बरोबर. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, अजित दादा, सत्यजित पाटील, ज्या सत्यजित पाटलाला खरोखर या कुस्तीनं सर्व काही दिलं. आज सत्यजित पाटील ही आज महाराष्ट्रातल्या चर्चेतली कुस्ती एक चालू आहे समोर. वैभवराव मोरे नाही, भोसलेनं पाटील वैभवराव मोरेंना सूचना द्या ना. एक वैभव मोरे सूचना. वैभव मोरे हादीला घेऊन या, रविराज रजतला घेऊन या. वैभवदा चला आता, चला प्रकाश बनकर, हर्षद सदगीर या त्या. तुमचं प्लेन चुकलं तर जबाबदार राहणार नाही उत्कर्ष क्रीडा मंडळ. बरोबर. एकच कुस्ती आतमध्ये चालू आहे. आखाडा मोकळा पडलेला आहे. तुम्ही आत या. तुम्हाला वारंवार पुकार केलेला आहे. आखाडा मोकळा पडलेला आहे. एकच कुस्ती आतमध्ये चालू आहे. एवढी माणसं. विजय पाटील तुपारीकर, प्रत्येकाला हनुमान प्रसन्न येतात. नाव घ्यावे मारुतीचे, पुढे पावलं टाकावे, अवघा मूर्त शकून हृदय मारुतीचे ध्यान. मारुतीचं नाव घेतलं आणि पुढं पाऊल टाकलं तरी काम होतात. ज्या माग 7.5 पनवती आहे त्यांनी तर बिंबीच्या देटापासून जय जयकार करायचा. आणि जो कोणी जय करणार नाही त्याच्या माग चोबल 7.5 लागेल. देवाचे नाव घ्यायला कंजूसी करायचं नाही. दोन्ही हात वरती करायचा आणि बजरंगबलीला जय जयकार करायचा. बोलो बजरंगबली की. अजूनही ज्याच्या तोंडात आवाज येणार नाही त्याला रात्री दात खिळी बसल रात्रीमध्ये. बोलो बजरंगबली की. बोलो बजरंगबली की. अहो ज्या देशासाठी अनेकांनी आहुती दिली अशा त्या भारत मातेचा जय जयकार करायचा आहे. भारत माता की, भारत माता की जय श्रीराम.
धन्यवाद. अवकाश ज्यांनी ज्यांनी हात वरती केलेला आहे त्यांनी प्रत्येकाने ठरवायचा आपला पुतण्या, आपला भाचा, आपला पोरगा पैलवान करायचा, तालमीत पाठवायचा. रविराज चव्हाण ताबडतोब मैदानात या. संदीप रवी चला आतमध्ये. प्लेन चुकले तर आम्ही जबाबदार नाही. रविराज चव्हाण, दादा शेळके, रजत मंडोदी आणि हादी इराणी ताबडतोब मैदानात या. एक वैभवराव नंबर प्लेन चुकलं तर आम्ही जबाबदार नाही. अनुभव रवी चव्हाण ताबडतोब मैदानात या. 1 नंबरच्या पैलवानापर्यंत सगळ्यांना हादी पुकार हादी हादी केलेला. या. हादी आतमध्ये या. शबास. रवी ही ताबडतोब मैदानात या. आतमध्ये चालू असलेली कुस्ती विक्रम भोसले याच मैदानामध्ये भारत भोसले यांचा चिरंजीव 1-2 वर्षापूर्वी फक्त 1-1.5 हजाराच्या जोडीमध्ये लढून गेलेला आहे. या वर्षी त्याने एक लंबी रेस का घोडा, मी कुस्ती निवेदक युवराज सोलंकर बोलतोय, पुढच्या वर्षी हा विक्रम भोसले ओपन मध्ये सुद्धा कुणालाही चॅलेंज करू शकतो. आता फक्त महाराष्ट्रामध्ये कुस्ती राहिली होती कालीचरण बरोबर आणि रविराज चव्हाण बरोबर. महाराष्ट्रात या पोरांनी कुणाला ठेवलं नाही. रविराज चव्हाण पैलवान, तुम्हाला विनंती आहे, हादी पैलवानचं प्लेनचं तिकीट आहे, त्याला रात्री 2 वाजेपर्यंत पुण्यात पोहोचायचं आहे. ताबडतोब तुम्ही आत मैदानात या. आज उत्कर्ष क्रीडा मंडळ बांबवडेने ही गोष्ट शक्य करून दाखवलेली आहे. महाराष्ट्रामध्ये सगळ्यांच्या नजर या कुस्तीकडे होते. एकदा विक्रम भोसले आणि कालीचरण सोलंकरची कुस्ती झाली पाहिजे, पण ही किमी आज केलेली आहे. उत्कर्ष क्रीडा मंडळाने, बांबवडेकरांनी ही किमया केलेली आहे. आज अशी कुस्ती घेऊन दाखवलेली आहे. शिवा चव्हाण लवकरात या. दादा शेळके दोघांनी पण लवकरात या. दादा शेळके साहेब, सर पुकारा दादा शेळके ते आत या म्हणा. रजत मंडोदी आणि दादा शेळके ताबडतोब मैदानात या. क्रांती अग्रणी जीडी बापूलाल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन, कुस्तीवर प्रेम करणारे शरद भाऊ लाड यांचं आगमन होतंय. शरद भाऊंवर एवढं प्रेम आहे कार्यकर्त्यांचा, कार्यकर्त्यांनी खांद्यावर आणलेला शरद भाऊंना. हॅलो, ही फार गर्दी झालेली. माझी विनंती आहे, तुम्ही बसलं तर फार बरं होईल. शबास शबास. हो, दुर्जनों को सज्जन करना संतों का काम होता है, सूखे हुए को हरा करना वो शरद ऋतु का काम होता है. अशा अनेकांना पालवी देणारे, जरा आवाज करायचा दोन. रवी चव्हाण, दादा शेळके ताबडतोब मैदानात या. रजत मैदानात या. शबास शबास शबास. ए हो हो हो. काय निर्णय? ए पहा, कुस्तीला मरग आली होती आणि अशामध्ये शरद भाऊ लाड यांनी एक धोरण घेतलं हातामध्ये. भाऊ, तुम्ही मिशन ऑलिम्पिक स्थापन केलं आणि गोरगरिबा घरच्या पोरांना, चांगल्या प्रकारचं स्किल असणाऱ्या पोरांना कुस्तीचं व्यासपीठ मिळवून दिला. असे क्रांती अग्रणी जीडी बापूलाल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन, आमदार साहेबांचे चिरंजीव आणि क्रांती अग्रणी जीडी बापूलाल यांचे नातो शरद भाऊ लाड यांचं आगमन झालेलं आहे. टाळ्यांच्या गजरात स्वागत करा त्यांचं. टाळ्यांच्या गजरामध्ये ज्यांचा खरोखर आता उद्दिष्ट फार मोठा आहे आणि कुस्तीसाठी ज्यांनी संकल्प आखलेला आहे असे शरद भाऊ लाड. काय कुस्ती? पंचांचा आदेश मानायचा, पंच जे काय म्हणतील ते मानायचा. सत्यजित पाटील इथं जाहीर करतात, मुकुंदभाऊ ठोंबरे यांच्या वाढदिवसानिमित्त युवा मंच 31 ऑगस्टला फार मोठ्या कुस्त्या शिरगावला. 1 नंबरला शिवराज द्राक्षे वीरेंद्र, किरण भगत, आशिष शुद्धा, माऊली दमदाडे, भरत मधने, कालीचरण सोलंकर, सरपाल 100% नोंद घ्या. पुन्हा कुस्ती समोर लागते. वैभव मोरे, संदीप रासकर, रवी दादा सगळ्यांना बोलवा. वाजे सर ते कुस्तीचं बघावं. बोलवा घ्या. दादा शेळके बोलवा घ्या. दादा शेळके, रजत मंडोदी मैदानात या.
विक्रम दादा शेळके तुम्ही नम्र आहात. पांडू काका दादा शेळके मैदानात या. रजत विक्रम हार जीत चलताय. तुम्ही नम्र आहात. पंचांचा आदेश माना. तो बसतोय. टाळ्या करा त्याच्या तरी. टाळ्या करा. असं असते ताटे मड्याचं लक्षण आहे. त्याच्या अंगामध्ये सचिन तेंडुलकरचे गुण आहे आणि कब्जा दिलेला आता कालीचरणला आणि तो हल्लाही धुडकून टाकणार आहे. आता तो विक्रम भोसले पोकळगिस्ता मारण्याचा प्रयत्न आहे. तिथं फिफ्टी लावली होती. हाताचा नंतर काढण्याचा प्रयत्न आहे. काय डाव प्रतिडाव चालू आहेत बांबवड्याला. डावांची बरसात व्हायला लागली बांबवड्याला. प्रकाश बनकर हर्षद सदगीर कुस्ती आता लागणार आहे तुमची. नौंदर काढून किसा बच गयो. टाळ्या 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 टाळ्या. हो घर 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 करा की जरा टाळ्या. हो करा की टाळ्या. तुफानी कुस्ती आज ठकास महाठक भेटलेला आहे बांबवड्याच्या कुस्ती मैदानामध्ये. यासाठी केला होता हट्टा. आग आहे. प्रकाश बनकर हर्षल सादगीर. प्रकाश बनकर हर्षल सादगीर मैदानात या. आ गया शेर शिवा चव्हाण आला. टाळ्या करा की जरा. शिवाला का एक आग आहे ती आग. एक कडकडणारी बिजली आहे. पोळलं तरी भाजणार ते. पोळलं तरी आपलं धरलं तरी भाजणार ते. शरद भाऊ मैदानात या. महापराक्रमी परम प्रतापी एक शरद भाऊ मैदानात या. महाराष्ट्राचा शिवा आखाड्यावरती आलेला आहे. हनुमाबाबू एक मिनिट. शरद भाऊ मैदानात या. कोणाची जोड घावाय तयार नाही बरं का या पोराची. कोणाची जोड. शरद भाऊ मैदानात या. मैदानात शरद भाऊ तुमची कुस्ती आहे. मैदानात या. हनुमाभाऊ सुरेश भाऊ तुम्ही कुठं आहे? तो हनुमान भाऊ तुम्ही भाऊ या रवीची कुस्ती लावली कुणावर? मिर्झा इराण सगळी मारण्यात महाराष्ट्रातली. त्याच्यावरही चांगली टक्कर दिलेली कुस्ती सुटली आणि आज हादीवर कुस्ती लागलेली आहे. कुस्ती बघायची आता. हादी प्लीज कमॉन एरेना. यू रेडी फॉर रेसलिंग? हादी इराणी हा ओल्ड क्लास रेसलर आहे. मिडल ईस्ट पैलवान आहे. पण आज टक्कर आहे रविराज चव्हाण बरोबर. महाराष्ट्राचा ढाण्यावा रविराज चव्हाण आज 2 हात करतोय हादी इराणी बरोबर. आज त्याला आपलं अस्तित्व सिद्ध करण्याची पुन्हा एक गोल्डन जुबली. माईक वाले आवाज द्या सुरेश साहेब. या निळ्या वाईचा माईकचा आवाज द्या. हॅलो सुरेश साहेब आवाज द्या माईकचा जरा. सर एक मिनिट. बोला. आता ज्या युवा नेतृत्वाच्या हस्ते ही कुस्ती लागत आहे रविराज चव्हाण विरुद्ध हादी इराणी. आला 2 नामवंत मल्ल. हो अगदी बरोबर. 1942च्या स्वातंत्र्य लढ्यातील बरोबर. एक लढवय्या स्वतंत्रता सेनानी. हो क्रांती जी डी बापू लाड बरोबर. यांच्या विचारांचा वारसा. त्याच पद्धतीनं सन्माननीय आमदार अरुणअण्णा लाड यांच्या कर्तृत्वाचा वारसा घेऊन राजकारण आणि समाजकारणामध्ये अग्रेसर असणारे सांगली जिल्ह्याचे युवा नेते सन्माननीय शरदभाऊ लाड हे या कुस्तीचं 6 लाख रुपयांचं इनाम देणार आहेत. टाळ्या तर करा घेऊ त्यांच्यासाठी जरा. टाळ्या करा की जरा. ए हलगीवाले. हो आणि कुस्तीचं पंच म्हणून क्रांती कारखान्याचे माजी व्हाईस चेअरमन आणि या गावचे नेते पोपटांना संगपाळ आणि आमचे दुसरे युवा नेते मोहनांना पवार हे या कुस्तीचं पंच म्हणून काम पाहणार आहेत. आता पापण्या मिटायच्या नाहीत. उद्या सवडीनं मिटायच्या बर का. एक आग आहे तर एक वाघ आहे. एक चपळ चित्ता एक बिजली आहे. ही कुस्ती बघायला मला गेले 4 दिवस झालं फोन आहेत. 4 दिवस. ही आता कुस्ती जी लागते. रवी हात वरती कर. बाबुळगावचा पोरगा पंढरपूर जवळचा आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुलाला सराव करतोय. अर्जुन पुरस्काराचे मानकरी काका पवार यांचा पट्टा येतो. दादा शेळके. दादा शेळके रजत मंडोदी. दादा रजत मैदानात या. दादा आणि रजत मैदानात या. शिवास
कशा आहे तबे? प्रकाश बनकर हर्षल सादगीर. कशा आहे तबे? प्रकाश बनकर हर्षल सादगीर दादा शेळके रजत मंडोली मैदानात बोलवा. आणि पृथ्वीराज आणि प्रिन्स हे 1 नंबरच्या पर्यंतचे सगळे पैलवान आत या. प्रिन्स कोहली, पृथ्वीराज पाटील. पोपटांना गावातली 4 माणसं एकत्र येत नाहीत, पण तुम्ही भारत इराण कुस्ती जोडलेली आहे. भारत इराण म्हणतो, अहो इथनं पुण्याचा माणूस आणायचा म्हटला तर नाकी नव येतो. हा हजारो किलोमीटर वरून प्रवास तोडून हा पैलवान आलेला आहे. कुस्ती बघा, बघा तबे, कुस्ती बघा. आता कशा आहेत मांड्या? कशा आहेत मांड्या? आपल्या पोराच्या मांड्या कुळवाच्या दांड्या, आपल्या पोराच्या मांड्या बाजारच्या भेंड्या. कशा आहेत तबे? हा नुसता मनोरंजनासाठी राबवलेला कार्यक्रम नाही. दादा शेळके रजत मंडोली मैदानात या. हो बोलवलाय. चला आता दादा रजत, दादा आणि रजत मैदानात या. विशाल दादा, खासदार साहेब. खासदार साहेब तुमच्या हस्ते कुस्ती लावायची आहे विश्वजित कदम साहेबांची. 2 एक मिनिटं थांबा, कुस्ती 2 जेवढी मिनिटं. बघाय थांबा आता. 2 मिनिटं थांबा. वा, शाबास, करा की टाळ्या. विश्वजित कदम साहेबांची कुस्ती तुमच्या हस्ते लावायची आहे. 2 मिनिटं. हादी हादी 6 लाख दादा. रुपये इनामाची कुस्ती लागते. एक महामुकाबला चालू होतो. आता ऐका, आता जरा आता ऐका. काळी लाग परिधान केलेला, एका पायाला निकाब लावलेला गोरा गोमटा देखना पैलवान हादी इराणी. डोक्याचं फणस केलेलं पोरगा आहे, ती इराणचं पोरगा आहे. आणि समोरचा रवी चव्हाण, सर्व परिचित झालेला उत्तर दक्षिणेमध्ये डंका असलेला पैलवान. ज्या वाजेसर ज्या पैलवानांना अख्ख्या हिंदुस्थानाला 140 142 कोटी जनता असलेल्या अख्ख्या भारत देशाला हिंदुस्थानात ज्या पैलवानानं ओपन चॅलेंज केलं होतं, हिंदुस्तान में से कोई भी आओ. कुस्तीला सुरुवात झालेली आहे. शांतता राखा. आता ठिणग्या उडणार आहेत. एखादी ठिणगी आपल्या अंगावर येईल. देशाला ओपन चॅलेंज करणारा पैलवान देशातून कुणी या आणि माझ्या बरोबर लढून दाखवा असा. गाठ पडली ठका ठका. कोण कुणाला ठकवते बघूया आता. रवींद्र चव्हाण. हजारो वर्षाचा खेळ, हजारो वर्षाची परंपरा. हे जतन करण्याचं काम, जोपासण्याचं काम पोपटांना तिथं पंच म्हणून लाभलेले आहेत. भारत विरुद्ध इराण. दादा शेळके मैदानात या. जरा याचा आवाज करावं. रजत मंडोली. या माईकचा आवाज करा जरा. माईकवाले आवाज जरा सोडायचा. पांडोबा, पांडोबा काय नाही. कुस्ती दरम्यान बरोबरी सुट्टी.